उगाच मध्येच येऊन रात्रीची मुदत द्यायला तुम्ही काय स्वतःला राजा बिजा समजतात की काय? ऐन युद्धातून जिंकत असताना तुम्ही सगळ्यांना माघारी पाठवलं. हो, त्या सकुला अजून ढोसता आलं असतं आणि त्यामुळे मुलांचा ठाव ठिकाणा लागला असता. कळलं काय? अहो, तुम्ही माझी किती काळजी घेता. तुम्ही इथे थांबल्यामुळे मला खूप आधार मिळालाय, बळ मिळालं. पण बघितलं ना, सासूबाईंना किती वाईट वाटलं. ते तुम्ही त्यांच्या बरोबर जायला हवं होतं. नाही सखू, आता तुम्हाला काहीच सांगू नकोस. बघितले, रमाईपासून सुभेदारांपर्यंत सगळ्यांचे चेहरे बघितले मी. सखू, आता खोट्या बेडगी नात्यांवरचा विश्वास माझा पूर्णपणे उडालाय ग. आता तुझी काळजी मला अधिक मोलाची आहे. या अशा भयंकर लोकांमध्ये मी तुला एकटीला सोडून नाही जाऊ शकत सखू. आधी फक्त शब्दाचे बाण मारत होते, पण आता ते शारीरिक छळ करतायत. त्यात तुझ्या जीवाला काही धोका झाला तर? आम्ही काय राजे नक्कीच नाही, पण सुभेदार मात्र आहोत. अख्खी हयात गेली आमची गनिमी काव्यामध्ये. असला आलाय गनिमी कावा. भास्कर बुवा, तवरनं ताकभात तुम्हाला ओळखता येत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार आता? घोड्यासारखी झापडं लावायची नसतात. माणूस आहात ना, बुद्धी दिलेली आहे. अहो, घारी सारखी तीक्ष्ण नजर असती ना तर सगळं कसं स्वच्छ दिसलं असतं. हे बघा, उगाच आव वगैरे आणू नका. जे काय असेल तर स्पष्ट बोला. हो, बोलतो ना. पण आता जे काही मी बोलणार आहे ते आपल्यातच राहिलं म्हणजे बरं. कळलं? अहो, अगदी योग्य वेळी माझ्या विठुरायाने तुम्हाला पाठवलं ना मदतीला. हो, त्यानेच पाठवलं मला. जगात यापेक्षा महान सिद्धी प्राप्त झालेले असंख्य लोक. एकाच वेळी 2 किंवा 3 ठिकाणी असणं ही तर फार क्षुल्लक सिद्धी आहे. आणि हा सारा सिद्धीचा चमत्कार. सखू, अगं, पण मला खूप वाईट वाटतंय का की मी तुझं ऐकून घेतलं ना. तू बोल ना, तुझ्या मनातलं बोलून टाक सखू. अहो, मला ना शिवली, हऱ्या, सोम्या, इतर मुलं आणि इथून बाहेर गेल्यावर इथं जे काय बघितलं, जे काय घडलं, त्यातला एक सबूत बी बाहेर जाता का म्हणे. नाहीतर इथल्या एकेका पोराचा एक अवयव तुला भेट म्हणून पाठवत राहील. सखू, अगं, किती घाबरलीस तू. घाबरू नकोस, निश्चिंत होऊन बोल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सखू. तू बोल, तुझ्या मनात जे आहे ते सगळं बोल. अहो, मला असं म्हणायचं होतं की ते हे बघा, तुम्ही काल कोठडीत बाबाजींना बघायला गेला आणि ते तिकडे होते आणि म्हणून तुम्हाला मी खोटी वाटले ना. पण बघा ना, जे बाबाजी माझं रूप घेऊ शकतात ते बाबाजी काहीही करू शकतात. ते मठात असूनही काळ कोठडीत असण्याचं भासावू शकतात. हो ग, हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. हो, आपण जर थोडंसं अजून मागे जाऊन बघितलं तर बघा, सासू काकूंना मी विहिरीतून थेट हौदात पाणी ओतताना दिसले. वंसांना मी शंभूबाळाला विहिरीवर टोपलीत टांगून त्रास देताना दिसले. हे सगळं ती खोटी सकूच करत होती ना. अहो, एवढंच कशाला, आपण घरात असतानाही सासूबाईंना ती नको नको ते धमक्या देत होती. कारण यामागे मी चेटूक करते असा भासवायचं होतं सगळ्यांना. तो भास सासूबाईंचा पक्का झालाय. तुम्हाला पटतंय ना ते? हा, हो,
पण तू मुलांचं काहीतरी सांगत होतीस ना सखू? सखू, म्हणजे माझं मन मला सांगते की मुलं सुरक्षित आहेत. बाबाजींनी त्यांची सिद्धी वापरून खोटी सखू बनवून मुलांना पळवलंय आणि आणि त्यांना कुठेतरी दडवून ठेवतायत. हो मला पटतंय ग हे सखू, पण हे मी लोकांना पटवून देईन की नाही हे नाही सांगू शकत. मात्र मी तुझी साथ दिल्याशिवाय राहणार नाही सखू. तर आज रात्रीला पिंजरा द्या पेटवून, खेळ खलास. फार मगरुरी वाढली दोघांची. द्या पेटवून दोघांना, दोघेही जळून खाक झाले पाहिजेत. तर जे काय व्हायचंय ते होऊ दे सखू, पण या उलट्या काळजाच्या माणसांना मी तुझा छळ करू देणार नाहीये. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही सखू. आता जे काय व्हायचं ते आपल्या दोघांचं एकत्र होते. तू नेहमी म्हणतेस ना की सगळं काही दोघांनी वाटून घ्यायला हवं. मी आहे सखू तुझ्या सोबत, तुझं दुःख वाटून घ्यायला. अहो तुम्ही किती चांगले आहात. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. 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 बघतोयस ना बाहेर्या, जसजशी आमची साधना पुरी होत जाईल तसतसं हे लाल पाणी आणखीन आणि आणखीन चमकत जाईल. येत्या अवसेला सूर्यग्रहण आहे. महासिद्धी मिळवण्याचा तो एक चांगला योग आहे, चांगला मुहूर्त आहे. आणि आम्हाला तो मुहूर्त काही बी झालं तरी साधायचा.